हॅलो नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण एकदम मस्त आहे. नुकतंच एक स्टडी झाली आफ्रिकेतले एका विलेजमधले, म्हणजे एका खेडेगावात असं आढळून आलं, तिथलं कोणालाही BP नाही, शुगर नाही, थायरॉइड नाही, कुठलेच आजार नाही आहेत. मग त्याच्यावर स्टडी केली गेली, का हे असं आहे. लोक एवढे खेडेत राहतात पण त्यांना कुठलाच आजार नाहीये. मग ह्याच्यावर स्टडी केल्यावर ते रिसर्च पेपरचं रिझल्ट आलं आणि ते रिसर्च पेपरमध्ये ह्या 10 गोष्टींबद्दल सांगितलेलं आहे का, म्हणजे ते समुदायाविषयी, ते लोकांविषयी हे माणसानं स्टडी केली, कशामुळे ते एवढे निरोगी आहेत, त्याचं आज आपण जरासं बोलूया. म्हणजे या सगळ्या गोष्टी फ्री ऑफ कॉस्ट आहेत. कुठल्याच मेडिकलचे दुकानात आपल्याला जायला नको, विकत घ्यायला नको. सगळे आपल्याला अवेलेबल आहेत, आपल्याकडे आहेत. मग आपण का वापरू नये? म्हणून मला वाटलं आपण ह्याच्याबद्दल एक व्हिडिओ करावा. पहिलं त्यांचे लक्षात आलं, ही लोक आपलं दिवसभर काम करत असतात आणि काम करताना ते आपलं काम का नाही एवढे आनंदानं, एवढे प्रेमानं करतात. म्हणजे त्यांना एक्सरसाइज आपोआप होते त्यांचे कामामुळे. का, म्हणजे मेजॉरिटी लोकांची तिथे शेती आहे आणि त्यामुळे शेतात ते काम करतात आणि त्यामुळे त्यांना हवं तर एक्सरसाइज जे काही आपण म्हणतो तर आपोआप मिळते त्यांना. दुसरी गोष्ट लक्षात आली, ते आठवड्यात 1 दिवस त्यांचे पद्धतीप्रमाणे, त्यांचे प्रमाणे 1 दिवस उपवास करतात. ते 1 दिवसाचं उपवासामुळे काय होते, आपलं शरीर सगळं स्वच्छ होते आणि कुठेही अपचन वगैरे असं काही राहत नाही. त्यामुळे बघा, पहिलं ते काम, दुसरं म्हणजे एक्सरसाइज, दुसरं फास्टिंग 1 इन अ वीक, आठवड्यात 1 दिवस ते त्यांचे धर्माप्रमाणे त्या दिवशी फास्टिंग करतात. तिसरं, त्यांचं अन्न सगळं नैसर्गिक आहे, शेती पिकतात, त्यामुळे आपल्यासारखं फास्ट फूड काही खात नाहीत ते. त्यामुळे नैसर्गिक अन्न ज्यांचं तिथे पिकलं जाते तर सगळं ते लोक खातात. म्हणजे फूड इज नॅचरल, असं काही जंक फूड वगैरे काही खात नाही. फोर्थ, एवढं ते आनंदी असल्यामुळे हसणं एवढं आहे त्यांचं, आणि जे हसताना काय होते त्यामुळे गुड हेल्थ हार्मोन्स रिलीज होतात आणि मेंटल स्ट्रेस वगैरे नाहीसं होते. म्हणून बघा, आपल्याकडे पण हल्ली लाफ्टर क्लब चालू झालेले आहेत. तिथे आपण मुद्दाम हवे म्हणून आर्टिफिशियली हसतो, पण हे लोक आनंदानं असतात, त्यामुळे ते भरपूर असे हसत असतात. आणि त्यांचे जीवनात नाश्त्याला असू दे, जेवणाला असू देत, फ्रूट्स आणि व्हेजिटेबल्सचा वापर खूप आहे. त्यामुळे आपणही आपले जेवणात फ्रूट्स आणि व्हेजिटेबल्स भरपूर वापर करायला पाहिजे. पुढचं खूप महत्त्वाचं, साऊंड स्लीप. त्यांचं म्हणणं काय,
रात्र झाल्यावर आपण झोपायला पाहिजे, दिवसा आपण काम करायला पाहिजे. त्यामुळे रात्र झाल्यावर आपण झोपणं गरजेचं आहे. रात्री म्हणजे हे बघा, दिवस म्हणजे उजेड असतो, रात्र म्हणजे अंधार असतो. त्यामुळे रात्र झाल्यावर ॲटलिस्ट झोपायचे एक अर्धा तास आधी तरी आपण उजेडाकडे बघू नये. म्हणजे कुठल्याही लाईटकडे, तर मोबाईल असू देत, तुमचा लॅपटॉप असू देत, काही असू देत. चांगली झोप आरोग्याला खूप चांगली आहे. पुढचं सनलाईट. ते सकाळी कामाला जातात, त्यामुळे त्यांच्या अंगावर सूर्यप्रकाश आपोआप पडतो. आपणही सूर्यप्रकाशात वॉकिंगला जाऊ शकतो, आपल्याला माहीत आहे. त्यामुळे आपल्याला डी व्हिटॅमिन मिळते, आपल्याला कधी डिप्रेशन वगैरे येत नाही. त्यामुळे सनलाईट व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. हे 7वा पॉईंट झाला. बघा, अजून 3 पॉईंट सांगते. आता 7 सांगितले. पहिलं एक्सरसाइज, दुसरं फास्टिंग, तिसरं नॅचरल फूड म्हणजे नैसर्गिक, लाफ्टर, फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स, साऊंड स्लीप 6वं, 7वं सनलाईट. पुढचं, ही कम्युनिटी आहे का नाही टेस्ट केलेली, ती खूप प्रेमळ कम्युनिटी आहे. ते एकमेकांशी खूप प्रेम करतात. त्यामुळे पुढचं आहे लव्हिंग वन अनदर. हल्ली काय असते, आपल्याला माणसांशी संबंध नको असते. आपल्या हातात मोबाईल आहे, बाकी सगळं माहीत आहे आपल्याला, जगाचं माहीत आहे. कोणाचं लग्न ठरले, कोणाचं डायव्होर्स होणार आहे, हे सगळं सेलिब्रिटींचं सुद्धा माहीत आहे आपल्याला. पण आपले जवळची लोक कशी आहेत, आजारी आहेत का, काय चालले हे आपल्याला माहीत नाही. हे महत्त्वाचं. आपण आपले लोकांशी आपलं रिलेशन चांगलं ठेवायला पाहिजे. पुढचं मेडिटेशन. रात्री झोपायचे आधी आणि सकाळी उठल्यावर. हे मेडिटेशनमुळे काय होते, मनाला एक प्रकारची स्थिरता येते, आपला चंचलपणा कमी होतो आणि आपल्या अंगात एक प्रकारचं कॉन्फिडन्स निर्माण होतो आणि क्लटर वगैरे नाहीसा होते. क्लटर म्हणजे नको असलेलं जे काही डोक्यात आपले भरलेलं आहे तर सगळं नाहीसं होते. म्हणून मेडिटेशन खूप महत्त्वाचं आहे, सकाळ आणि संध्याकाळ. आता पूर्वी आपल्याकडे पूजा करायचे, रात्री आपल्याला माहीत आहे, आपण देवासमोर बसून रामरक्षा असेल, शिवलीलामृत असेल, मनाचे श्लोक म्हणा, काही सगळं म्हणत होतो. हल्ली किती घरात हे चालू आहे मला माहीत नाही आहे. त्यामुळे ह्याच्यामुळे काय होत होतं, एकाग्रता वाढायला, कॉन्सन्ट्रेशन वाढायला पण इट हेल्प्स ए लॉट. आणि 10वं आणि खूप महत्त्वाचं होतं म्हणजे ते त्यांचे शेतातलं काम करत होते. म्हणजे मातीबरोबर त्यांचं रिलेशन येते. नो डाऊट तुम्ही म्हणाल आपण आता काही शेतात काम करायला जायचं का मॅडम? नाही, असं म्हणत नाही मी. तुमचं छोटंसं गार्डन असलं तर ते गार्डनमध्ये काम करा. नाही, आपण घरात फुलाच्या वगैरे अशा कुंड्या ठेवू शकतो आणि तेच म्हणजे मातीशी आपलं थोडं तरी संपर्क यायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे आपल्याला गार्डन असलं ते आपण झाडं बिडं लावू आपले गार्डनमध्ये सकाळ संध्याकाळ. याला आपल्याला कसा वेळ मिळतो तसं ते जरासं काम करू. नाही, ॲटलिस्ट फुलांच्या वगैरे 2-4 तरी कुंड्या लावायच्या, तुळस लावायची होते. हे सगळं लावून आपले गच्चीत सुद्धा आपण ठेवून
करू शकतो. ह्याच्यामुळे एक म्हणजे मातीशी आपला संपर्क येते, दुसरं म्हणजे आपण लावलेले झाडाला फूल आलं, कळी आली, आपल्याला केवढा आनंद होतो. त्यामुळे हा आनंद पण होतो. त्यामुळे आपलं आरोग्य आपल्या हातात आहे. हो, पण त्याच्यासाठी जरासं आपण सिम्पल लिव्हिंग. हल्ली काय झाले माहिती का, आपण सगळं बाकी ज्यांचं बघून किंवा मोबाईलवर म्हणा, ह्याच्यावर सिनेसृष्टीतला अमुक तमुक बघून आपल्याला अगदी तसंच राहायला पाहिजे असं वाटते. नाही, आपण सिम्पल राहावं. आपण सिम्पल राहिलो का नाही, मी पर्सनल एक्सपिरियन्समधनं सांगते, तुम्हाला BP नाही होत, शुगर नाही होत, कुठलेच आजार होत नाहीत. आपण आनंदी राहू शकता. आफ्टरऑल आपल्याला किती लागते जगायला, आणि आपल्याला जगायला लागते एवढं नक्की प्रत्येक माणूस मिळवू शकतो. त्यामुळे आपल्याला कुठल्याही मेडिकल स्टोअरमध्ये न जाता ही 10 आपल्याला औषधं मिळतात, आणि त्याच्यामुळे आपण आरोग्य आपलं चांगलं ठेवू शकतो. हॅव ए गुड डे.